तुम्ही कधी विचार केलात का जेव्हा तुम्ही गुगलवर कोणतीही वेबसाईट ओपन करता नेमकं काय होतं? डोमेन म्हणजे काय, सर्व्हर म्हणजे काय आणि हे दोघे मिळून वेबसाईट कशी चालते? आणि आजच्या या व्हिडिओमध्ये हे सगळ्या गोष्टी आपण खूप सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेणार आहोत. सो वॉच दिस व्हिडिओ टिल एंड. सो नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. जर तुम्ही वेबसाईट बनवायचा विचार करत असाल तर किंवा डिजिटल मार्केटिंग शिकत असाल तर डोमेन आणि सर्व्हर हे दोन कन्सेप्ट तुम्हाला समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे. आज मी तुम्हाला झिरो पासून कंप्लीट क्लॅरिटी देणार आहे की एक्झॅक्टली हे काय काय असतात आणि कशा पद्धतीने चालतात. नंबर 1, डोमेन म्हणजे काय? डोमेन म्हणजे तुमचं वेबसाईटचं नाव. जसं की एका हॉटेलचं नाव असतं, एखाद्या कॅफेचं नाव असतं, तशाच पद्धतीने डोमेन म्हणजे एखादं नाव. जसं इंटरनेटवर तुमच्या वेबसाईटचा ॲड्रेस म्हणजे डोमेन. फॉर एक्झाम्पल google.com, facebook.com, digitalmantra.com अशा पद्धती. जर डोमेनच नसेल तर लोक तुमची वेबसाईट शोधू शकत नाही. सो नाउ लेट्स अंडरस्टँड सर्व्हर म्हणजे काय. सर्व्हर म्हणजे एक पॉवरफुल कॉम्प्युटर जिथे तुमच्या वेबसाईटचं सगळं फाईल स्टोअर करतात, जसं इमेजेस, व्हिडिओ, टेक्स्ट, डिझाईन्स वगैरे. जेव्हा कोणी तुमचं डोमेन टाईप करतो तेव्हा सर्व्हर त्या वेबसाईटची माहिती युजरच्या स्क्रीनवर पाठवते आणि लगेच आपल्याला त्या वेबसाईटची इन्फॉर्मेशन दिसते. नाव अंडरस्टँड डोमेन प्लस सर्व्हर हे काम एकत्र कसे करतात. खूप सिंपल आहे. सर्वात पहिला युजर ब्राउझरमध्ये डोमेन टाकतो, दॅट इज वेबसाईटचं नाव टाकलं जातं. मग डोमेन सर्व्हरला कनेक्ट करतं इंटरनली आणि सर्व्हर पासून वेबसाईटचा डाटा पाठवतो आणि ते आपल्याला स्क्रीनवर दिसतं. आणि हे इतका फास्ट होतं की आपल्या विदिन अ सेकंड्समध्ये आपल्याला ते रिझल्ट बघायला दिसतं. म्हणजे डोमेन इक्वल टू ॲड्रेस आणि सर्व्हर म्हणजे डाटा स्टोअर करणारी एक जागा. जर सिंपल भाषेमध्ये सांगायचं गेलं की एखाद्या कॅफेचं नाव म्हणजे डोमेन आणि कॅफेची जी जागा असते ते म्हणजे सर्व्हर. आता सर्वात महत्त्वाचं आपण हे समजून घे की डोमेन कुठे विकत घ्यायला भेटतो. वन ऑफ ट्रस्टेड प्लॅटफॉर्म मी सांगेन तुम्हाला. नंबर 1, GoDaddy. हे नाव ऐकून पण असाल तुम्ही. सर्वात पॉप्युलर प्लॅटफॉर्म आहे. बिगनरसाठी इझी इंटरफेस आहे आणि ऑफर सुद्धा यामध्ये चांगले भेटतात. शक्यतो 1 वर्षाच्या ऐवजी तुम्ही डायरेक्ट 3 किंवा 5 वर्षाचं डोमेन विकत घ्या, जेणेकरून तुम्हाला कमी पैशामध्ये भेटतं. .com, .in डोमेन अवेलेबल असतात, तिथून तुम्ही इझी बाय करू शकता. दुसरं आहे नेमचिप. अफोर्डेबल आणि ट्रस्टेड प्लॅटफॉर्म. रिन्युअल चार्जेस सुद्धा कमी असतात. बाकीच्या मानामध्ये या पोर्टलमध्ये तुम्हाला कमी पैशामध्ये सुद्धा डोमेन अवेलेबल असतात. इट्स व्हेरी बजेट फ्रेंडली. फ्री प्रायव्हसी प्रोटेक्शन सुद्धा भेटतं. थर्ड आहे दॅट इज गुगल डोमेन आणि इट्स मायग्रेटिंग टू स्क्वेअर स्पेस. गुगलचा सर्व्हर असल्यामुळे रिलायबिलिटी जास्त आहे आणि सिंपल UI आहे आणि क्लीन एक्सपिरियन्स तुम्हाला भेटतो. नाउ लेट्स अंडरस्टँड सर्व्हर्स कुठे घेतला पाहिजे. नंबर 1 दॅट इज होस्टिंगर. इंडियामध्ये खूप पॉप्युलर आणि चीप प्लॅन्स प्लस गुड स्पेस तुम्हाला यामध्ये भेटतं. इव्हन आम्ही सुद्धा स्वतः हे यूज करतो. दुसरं आहे ब्ल्यू होस्ट. वर्डप्रेससाठी रिकमेंडेड, बिगिनरसाठी बेस्ट. तिसरं आहे साईट ग्राउंड. हाय परफॉर्मिंग होस्टिंगसाठी थोडा महाग आहे पण क्वालिटी टॉप आहे. आता बिगिनरसाठी कशा पद्धतीने हे काम केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने सेटअप केलं पाहिजे आपण ते समजून घ्या. जर तुम्ही बिगिनर असाल तर डोमेन खरेदी करा GoDaddy किंवा नेमचिप मधून. होस्टिंग घ्या, दॅट इज होस्टिंगर किंवा ब्ल्यू होस्ट मधून तुम्ही घेऊ शकता. थर्ड, डोमेन होस्टिंगला कनेक्ट करा, वर्डप्रेसला इन्स्टॉल करा आणि तुमचं वेबसाईट तयार होऊन जाईल. जर तुम्हाला वेबसाईट कशी बनवायची हे समजून घ्यायचं तर कमेंट करा वेबसाईट. पुढचा व्हिडिओ त्या टॉपिकवर मी नक्की बनवणार. चीप होस्टिंग घेताना फक्त प्राइस बघू नका, स्पीड, टाइम आणि सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. बिकॉज आज उद्या तुम्हाला काय टेक्निकल प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकणार, कधी कधी डाऊन असेल, ओपन नाही होणार, त्यासाठी सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.